नमस्कार. टेस्ट विथ सरोज मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण बनवणार आहोत रक्षाबंधन स्पेशल मिठाई कलाकंद. ही मिठाई बनवण्यासाठी आपल्याला खवा, साखरेचा पाक काहीच करण्याची गरज नाही. अगदी गॅस सुद्धा चालू करावा लागणार नाही. इतक्या सोप्या पद्धतीने आणि अगदी झटपट बनून तयार होते. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. मी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 कप मिल्क पावडर घेतली आहे. आता याच कपाने मोजून 1 कप साखर घ्यायची आहे. 3 हिरव्या वेलच्या घातल्या आहेत. तुमच्याकडे तयार वेलची पावडर असेल तर तुम्ही ती देखील घालू शकता. आता हे मिक्सर मध्ये फिरवून बारीक करून घेऊया. यामध्ये आता 1 कप डेसिकेटेड कोकोनट घातला आहे. आता इथे मी 200 ग्रॅम पनीर घेतले आहे. हे बाहेर मार्केटमध्ये जे विकत पॅकेटचे पनीर भेटते तेच आहे. आता हे पुन्हा एकदा मिक्सर मध्ये फिरवून घेऊया. बघू शकता याचा गोळा तयार झाला आहे. आता हे मिश्रण एका ताटामध्ये काढून घेऊ. मिश्रण हाताला चिकटू नये म्हणून हाताला थोडे तूप लावले आहे. आता यामधील थोडेसे मिश्रण आपण एका दुसऱ्या प्लेटमध्ये घेऊया. यामध्ये आता तुम्ही तुमच्या आवडीचे ड्रायफ्रुट्सचे काप करून घालू शकता. मी इथे काजू, बदाम व काळ्या मनुका कट करून घातले आहेत. आता हे आपण चांगले मिक्स करून घेऊ. आता इथे एका प्लास्टिकच्या पिशवीवर किंवा तुमच्याकडे बटर पेपर असेल तर अगदी उत्तम. यावर हे मिश्रण ठेवून हाताने गोलाकार फिरवत याचा लांबट आकाराचा रोल तयार करून घ्यायचा आहे. इथे हा रोल तयार झाला आहे. आता हा बाजूला ठेवून देऊ. आता राहिलेले जे मिश्रण आहे यामध्ये मी फूड कलर घालते आहे. हे ऑप्शनल आहे. मिठाई छान कलरफुल दिसावी यासाठी कलर ऍड केला आहे. आता हे चांगले मिक्स करून घेऊया. आपल्याला रोल करायचा आहे आणि हे मिश्रण थोडे पातळ आहे म्हणून याला थोडा वेळ फ्रीज मध्ये घट्ट होण्यासाठी ठेवूया. आता बघू शकता हे मिश्रण सेट झाले आहे. हे प्लास्टिकच्या पिशवीवर ठेवून यावर लाटणे फिरवून याला लांबट आकारात लाटून घेऊया. सर्व दिशेने एकसारखे समांतर पसरवून घ्यायचे आहे. आता यामध्ये आपण अगोदर तयार केलेला रोल मध्यभागी ठेवायचा आहे आणि याला अशा प्रकारे फिरवत याचा रोल तयार करून घ्यायचा आहे. तुम्ही याला गोलाकार बनवू शकता. चौकोनी हवे असल्यास अशा प्रकारे दाब देऊन हवा तसा आकार देऊ शकता. आता हा रोल सेट होण्यासाठी पुन्हा 1 तासासाठी फ्रीज मध्ये ठेवूया. आता 1 तासाभरानंतर रोल पूर्ण सेट झाला आहे. आता याला आपण कट करून घेऊ. आणि बघू शकता मिठाईला किती छान टेक्स्चर आलेलं आहे. आणि तयार आहे अगदी हलवाई बनवतात तशी कलाकंद मिठाई. कमी साहित्यात आणि कमी वेळात तयार होणारी ही मिठाईची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा. आणि रेसिपी आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा आणि अशाच छान छान रेसिपीसाठी टेस्ट विथ सरोजला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशाच नवीन नवीन रेसिपीज सोबत. धन्यवाद.